मित्रांनो, तुमचं सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. तर आपण मराठी व्याकरण जे आहे त्याचा अभ्यास करत आहोत. तर हे जे व्याकरण आहे ते श्रेया परीक्षा, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा यामध्ये सर्वांसाठीच उपयुक्त असं असतं. त्यामुळे या व्याकरणाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आपल्याला मराठीमधलं कोणत्याही अडचणी येत नाहीत. तर आपलं वचन हा भाग चालू होता. वचनमधले काल आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळे उदाहरणं पाहिलेली आहेत. पुल्लिंगी नामाचे अनेक वचन कशा प्रकारे केलं जातं, स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन. तर आज आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न पाहायचे आहेत. तर याच्यावरचे सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत. यातला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिला, खालील शब्दाचे वचन बदलून लिहा. तर हे शब्द दिलेले आहेत, त्याचं वचन बदलून आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये 4 पर्याय आहेत. तर यातलं कोणतं वचन आपण बदलून लिहू शकतो हे उत्तर शोधायचं आहे. तर पहिला आहे चांदणी. या शब्दाचं वचन बदलून आपण कशा प्रकारे लिहू शकतो, म्हणजे हे एक वचन आहे त्याचं अनेक वचन कशा प्रकारे केलं जातं. तर पहिला पर्याय आहे चांदणी, नंबर 2 चांदणे, 3 चांदण्या आणि 4 चांदी. तर याचं उत्तर काय येईल, चांदणी. तर आपण खूप साऱ्या आकाशामध्ये आपल्याला खूप साऱ्या चांदण्या दिसल्या असं म्हणतो, म्हणजे काय येईल याचं अनेक वचन, चांदण्या. पर्याय क्रमांक 3 येईल. नंतर मिरवणूक, नंबर 1 मिरवणुकी, नंबर 2 मिरवणुका, 3 मिरवणूक आणि 4 मिरवणुकीची. तर याचं येईल, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 मिरवणुका. मिरवणूक एकच असते तर खूप साऱ्या मिरवणुका असतात. तिसरं खाडी, याचं पर्याय आहे 1 खाड्या, 2 खाडी, 3 खाडे आणि 4 खाड्डा. याचं ह्या शब्दाचं वचन बदलल्यानंतर ह्या खाडीचं आपण वचन बदलून खाड्या म्हणू शकतो. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खाड्या. त्याच्यानंतर 4 रजई, नंबर 1 रजई, 2 रजया, 3 रजई आणि 4 रजा. तर याचं अनेक वचन करायचं झालं तर आपल्या याचं काय उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 2 रजया अशा प्रकारे येईल. त्याच्यानंतर 5 जळू, याचं अनेक वचन करण्यासाठी पर्याय क्रमांक 1 जळ्या, नंबर 2 जळवा, 3 जळे आणि 4 जळी. तर जळूला आपण अनेक वचन करायचं झालं तर त्याचं उत्तर येणार आहे जळवा, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलवर आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा. समजत असेल तर आपल्या मुलांनासुद्धा तुम्ही हे सर्व ऐकवू शकता. व्याकरण त्यांना दाखवायचं नसेल तरी तुम्ही फक्त त्यांना ऐकवलं तरी त्यांना कसं रोज ऐकल्यानंतर लक्षात राहतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना हे सर्व आत्तापासूनच तयारीला लावा. म्हणजे पहिलीपासूनच आता श्रेया परीक्षा असतील त्या श्रेया परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळं उपयुक्त आहे. मराठी व्याकरण म्हणजे सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतं. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपल्या मुलांना पण रोज हे व्हिडिओ ऐकवत जा, त्यामुळे त्यांना फायदा होईल. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. आता हे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामधला अनेक वचनी शब्द कोणता आहे हा ओळखायचा आहे. तर पहिला आहे भिंत, दुसरा घागरी, 3 स्त्री आणि 4 आहे शीर. यातला अनेक वचन म्हणलं तर हा दुसरा आहे घागरी. घागर, घागर हा एक वचनी शब्द झाला आणि अनेक वचनी म्हणल्यानंतर घागरी. दुसऱ्यातला पहिला आहे चपला, 2 विहीर, 3 घोडा आणि 4 माळ. याच्यामधलं अनेक वचन आहे चपला. एक चप्पल, चप्पल म्हणतो आपण, तर चपला, खूप साऱ्या चपला. विहीर एकवचनी आहे, घोडा एकवचनी आहे, माळसुद्धा एकवचनी आहे. त्याच्यानंतर 3, तिसऱ्यातलं पहिलं बी, दुसरं खारका, 3 वीट आणि 4 चांदणी. याच्यामधलं अनेक वचन आहे खारका. चौथं त्यातला पहिला आहे सोय, 2 पोरगी, 3 मुली आणि 4 खाडी. ह्याच्यातलं अनेक वचनी आहे पर्याय क्रमांक 3 मुली. 1 मुलगी म्हणजे एक वचन आहे याचं मुलगी आणि याच्या अनेक वचन आहे मुली. 5 नंबरचा आहे जावा, नंबर 2 चूल, 3 जळू आणि 4 पिसू. ह्याच्यामधलं अनेक वचनी शब्द आहे जावा. जाऊ, जाऊ म्हणलं तर काय होतं, एक वचन होतं आणि अनेक वचनी हा शब्द आहे जावा. 6 वासरू, नंबर 2 लेकरे, 3 मध आणि 4 फळ.
ह्याच्यातला अनेकवचनी आहे लेकरे. 7 गळवे, देऊळ, त्याच्यानंतर घर आणि हरिण. याच्यामधलं अनेकवचन आहे गळवे. देऊळ म्हणलं तर एकच यायला, घर पण एक आणि एकवचन, आणि हरिण सुद्धा एकवचनच आहे. अशा प्रकारे हा दुसरा झालेला आहे. तिसरा क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी एकवचनी शब्द शोधा. याच्यामध्ये आपल्याला एकवचनी शब्द शोधायचा. याच्यामध्ये पहिल्या अगोदर कोणता होता, अनेकवचनी शोधायचा. आता आपल्याला एकवचनी शब्द शोधायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, त्यातला पहिलं पर्याय क्रमांक 1 लढाया, नंबर 2 कुत्रा, 3 गमती आणि 4 घोडे. याच्यामधला एकवचनी शब्द आहे पर्याय क्रमांक 2 कुत्रा. दुसरा चपला, बिया, त्याच्यानंतर 3 बगळा आणि 4 नकला. याच्यामधला एकवचनी शब्द म्हणलं तर बगळा आहे. बिया म्हणजे खूप साऱ्या बिया, बी हे एकवचन असेल याचं, म्हणून हे येत नाही. चपला पण येत नाही. आणि नकला, नकल हे एकवचनी झाला आणि नकला अनेकवचनी आहे. तर एकवचनी ओळखायचा झाला तर बगळा. तिसरा आहे, तिसऱ्यातला पहिलं रस्ता, 2 विहिरी, 3 चुली आणि 4 बहिणी. याच्यामधला एकवचनी शब्द आहे रस्ता. चौथ्यातलं पहिलं विटा, 2 चूक, 3 जावा आणि 4 जिभा. याच्यामधला एकवचनी शब्द आहे चूक. त्याचा अनेकवचन पाहिलं तर चुका. तर त्याच्यासाठी एकवचनी शब्द आपलं हे, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पाचव्यातलं पहिलं तारखा, 2 मैत्रिणी, 3 ऊ आणि 4 वराती. याच्यातला एकवचनी शब्द आहे ऊ. त्याच्यानंतर सहाव्यातलं पहिलं आहे मुलगी, 2 होड्या, 3 नद्या आणि 4 साड्या. याच्यामधला एकवचनी शब्द आहे मुलगी. सातव्यातलं पहिलं घोडे, 2 रस्ता, 3 शिरा आणि 4 वाडे. याच्यातला एकवचनी शब्द आहे रस्ता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील प्रत्येक प्रश्नातील वचन बदलानुसार विसंगत पर्याय निवडा. आता याच्यामध्ये काय आहे, वचन बदल केलेले आहेत. तर याच्यातला वेगळा कोणता येईल, एखाद्या वेळेस त्यांनी अनेक वचनच दिले असतील सगळे आणि एकवचनचा एकच शब्द असेल तर तो आपला विसंगत पर्याय असणार आहे. किंवा त्यांनी एकवचनचे सगळे दिले आणि त्यातलं एक अनेक वचनचं आहे तर ते ओळखायचं आहे आपल्याला. तर पहिल्यातलं पहिलं आहे फूल, 2 शीते, 3 लाकडे आणि 4 खेळणी. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 फूल. का तर बघा हे एकवचनी आहे, फूल म्हणजे एकच फूल. बाकी हे जे आहेत हे अनेकवचनीचे उदाहरणं आहेत, म्हणून याचं काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 1 फूल. दुसऱ्यातलं पहिलं मते, दुसरं गावे, 3 गाणी आणि 4 मूल. याच्यामध्ये हे सर्व जे आहेत अनेकवचनी आहेत आणि चौथं जे आहे एकवचनी आहे, म्हणजे विसंगत पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 4 मूल. तिसऱ्यातलं पहिलं बाई, 2 समई, 3 सुया आणि 4 नथ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुया. ह्याच्यामध्ये हे अनेकवचनी आहे आणि बाकीचे जे 3 आहेत पर्याय ते एकवचनी आहेत. चौथ्यातलं पहिलं बी, दुसरं स्त्री, 3 वीज आणि 4 जावा. तर हे 3 1 2 आणि 3 हे एकवचनी आहेत शब्द आणि चौथा आहे जावा हे अनेकवचनी शब्द आहे. पाचव्यातलं पहिलं माळे, दुसरं घोडे, 3 मळे आणि चौथं मासा. हे सर्व जे आहेत हे अनेकवचनी आहेत आणि चौथं मासा हा विसंगत पर्याय का आहे, तर कारण हा एकवचनी शब्द असल्यामुळे हा वेगळा आहे. 6 मधला पहिलं आंबा, 2 ससा, 3 बगळा, 4 रस्ते. याच्यामधलं विसंगत पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. आता तुम्हाला समजलंच असेल, ठीक आहे. मी डायरेक्ट तुम्हाला उत्तरच सांगते. याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, उदाहरणं अजून स्वतःच घ्यायची, त्याच्यातला ओळखायचा एकवचनी कोणता आहे, अनेकवचनी कोणता आहे. अशा प्रकारे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होऊ शकते. 7व्यातलं पहिलं आहे विजा, दुसरा चांदणी, 3 भाकर आणि 4 होडी. ह्याच्यामधला विसंगत पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 विजा. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे खालील शब्दाचे वचन बदलून लिहा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला जसा प्रश्न होता त्याचा तसाच आहे. हे शब्द दिलेला आहे त्याचं वचन बदलायचं आहे, म्हणजे जर एक वचन असेल त्याचं अनेक वचन करायचे, अनेक वचन असेल तर एक वचन करायचं आहे. तर 1 चांदणी, याचा पर्याय आहे 1 चांदणे, 2 चांदण्या, 3 चांदणं आणि 4 चांदी. बघा प्रश्न पहिल्यामध्ये हाच होता, चांदणीचाच प्रश्न होता आणि याच्यामध्ये सुद्धा हाच पहिला आलेला आहे.
चांदणीचं काय होईल, शब्दाचं वचन बदलल्यानंतर चांदण्या होईल. त्याच्यानंतर 2 थप्पड, त्याच्यासाठी पर्याय 1 थप्पडी, 2 थप्पड, 3 थपडा आणि 4 थप्पडे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 थपडा. 3 पोरगी, पर्याय क्रमांक 1 पोरी, 2 पोरगे, 3 पोरं आणि 4 पोरे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 येईल पोरी. खूप साऱ्या पोरी आहेत असं म्हणतो आपण, पोरे नाही. याचं उत्तर येणार आहे पोरी. आता प्रश्न चौथा ऊ. 1 उआ, 2 उआ, 3 ऊ आणि चौथा आहे ऊ. फक्त ह्याचं काय केलेलं आहे, ऊ वेगवेगळं काढलेलं आहे. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उआ. 5 बाई, पर्याय क्रमांक 1 बाया, 2 बायका, 3 बाई आणि 4 1 व 2. तर याचं उत्तर येईल बाई. बाईसाठी आपण अनेक वचन काय वापरतो, बाया वापरतो, बायका वापरतो. तर याचं उत्तर येईल दोन्ही येणार चौथ्याचं. ठीक आहे. चौथा पर्याय क्रमांक 4 1 व 2. 6 शिग, पर्याय क्रमांक 1 शिगा, 2 शिगी, 3 शिगू आणि 4 शिगे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 शिगा, शिगा. 7 रजई, पर्याय क्रमांक 1 रजी, 2 रजया, 3 रजई आणि 4 रजऊ. याचं उत्तर येणार आहे रजईचं रजया, पर्याय क्रमांक 2. 8 मुलगी, पर्याय क्रमांक 1 आहे मुले, 2 मुली, 3 मुले आणि 4 मूल. तर मुलगीसाठी काय येणार आहे मुली. अनेक वचन काय येईल त्याचं मुली. 9 कुत्रा, पर्याय क्रमांक 1 कुत्रे, 2 कुत्री, 3 कुत्रा आणि 4 कुत्रं. तर कुत्राचं अनेक वचन येईल कुत्रे. तर अशा प्रकारे आपण हे वचन याच्यामधलं सर्व उदाहरणे सुद्धा पाहिलेली आहेत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व अनेक वचन, एक वचन याचे सर्व उदाहरणं दिलेली आहेत मी. त्याच्यानंतर आज आपण याच्यावरचे प्रश्न उत्तरंसुद्धा पाहिलेली आहेत. तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करा, उदाहरण लिहून पहा, त्याच्या उदाहरणाचे तुम्ही स्वतःच प्रश्न तयार करा. अशा प्रकारे तुमचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ जे आहे ते शेअर करत जा, म्हणजे सर्वांना याचा उपयोग होईल. ओके. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.